This news is sponsored by Abhyuday Piles. जगात कोणीही बदलू शकणार नाही अशी या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली। शिक्षणात, आरक्षणात आणि कायद्यात तरतूद करण्यात आलेले संविधान टिकवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले। निराला बाजार, ओल्ड KFC बिल्डिंग, मोतीवाला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जिल्हा जयंती महोत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे माजी खासदार तसेच शिवसेना उभाटा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण असेल याबाबत मी अजिबात चिंता करत नाही असे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केले। सिंधुदुर्ग येथील अजित सभेत ते बोलत होते। राणेंनी आधी स्वतःची चिंता करावी, भाजपने एका केंद्रीय मंत्र्याला तात्काळ ठेवले आहे असे ते म्हणाले। भुंकायचे ते भुंकणारच, भाजपचे पाळीव प्राणी अशा प्रकारचे टीकास्त्र विनायक राऊत यांनी नारायण राणेवर सोडले। अशा पद्धतीने अपमान करत असतील तर त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ असा इशाराही विनायक राऊत यांनी संजय मंडलिक यांना केलाय। अजितदादांपेक्षाही भयानक अवस्था शिंदे गटाची आहे असेही ते यावेळी म्हणाले। देशातले आणि राज्यातले भाजपचे सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम करतात, तर राज ठाकरे यांनी आपला पक्ष भाजपकडे गहाण ठेवलाय अशा तीव्र शब्दात ठाकरेंवर हल्लाबोल केला। वातावरण इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी ज्यावेळेला मागच्या परवाच्या दिवशीपर्यंत 106 खळा बैठका घेतल्या। खळा बैठका अगदी प्रत्येकाच्या घरी जाऊन खळ्यात बसून, घरामध्ये बसून घेतला। सगळीकडे खूप चांगला प्रतिसाद आहे, लोकांमध्ये आपुलकी आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल, सध्याच्या राज्यकर्त्यांच्याबद्दल तिटकारा आहे, वाढती महागाई ह्याच्याबद्दल असंतोष आहे आणि नक्कीच देशाचं संविधान वाचवायलाच पाहिजे आपल्याला, हा विचारसुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये पटलेला आहे। त्यामुळे विनायक राऊतला भरभरून आशीर्वाद देत आहेत। आधी स्वतःचे तिकीट तर जाहीर करून घ्या, नंतर मग 2.5 लाखाचं स्वप्न बघायचं। अरे केंद्रीय मंत्री असताना सुद्धा नारायण राणेंना असं झुलवत ठेवलेलं आहे। यापेक्षा नारायण राणे यावरून नारायण राणेंची दिल्ली दरबारी किंमत किती आहे ती दिसून आलेली आहे। मी महायुतीच्या उमेदवाराच्याबद्दल अजिबात चिंता करत नाही। कोणाला यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्यांनी नाचावं आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 2.5 लाख मतांनी आपटायचं आहे हे गृहीत धरून ज्यांना यायचं त्यांनी यावं। पण नारायण राणेंनी आधी स्वतःची चिंता करावी। एका नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या एका कॅबिनेट मंत्र्याला शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवलेलं आहे, अजून उमेदवारीची तिकीट देत नाही आहे। त्यामुळे त्यांची योग्यता नेमकी राजकारणात किती आहे ते त्यांना दिसून आलेली आहे। नारायण राणेंची विचार करण्याची ही कॅपॅसिटी किती आहे? नारायण राणेंना कदाचित आता स्मरण होत नसेल, परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा काँग्रेसचे बॅरिस्टर रामराव आदिग, काँग्रेसच्या राष्ट्रपतीच्या उमेदवार, काँग्रेसचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणब मुखर्जी, ह्या सगळ्यांना साहेबांनी मेरिटवर पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे केवळ भुंकायचं म्हणजे भुंकणारे हे भाजपाचे पाळीव प्राणी, त्यांची फार किंमत करायची गरज नाही आहे। शाहू महाराजांबद्दल खूप आदर आहे, त्यामुळे ज्यांची आता बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ते गद्दार गटाचे संजय मंडलिक एका राजघराण्याचं अशा पद्धतीने अवमान करत असतील तर तिथले मतदार त्यांना जागा दाखवून त्याची देतील। गरज संपली, आता कोण विचारणार आहे? शिंदे गटाची पण हालत काय होते? प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्वतःच्या मुलाची सीट जाहीर करायची हिंमत होत नाही आहे। म्हणजे जी अवस्था अजितदादांची आहे त्याच्यापेक्षाही भयानक अवस्था शिंदे गटाची होणार आहे, आत्ता होते आणि विधानसभेला तर हे दुर्बीण घेऊन यांना शोधावं लागेल। ह्या देशातलं आणि ह्या राज्यातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे। शेतकऱ्यांची अवहेलना ह्या सरकारच्या वेळेला जेवढी झालेली आहे तेवढी कोणत्या सरकारच्या वेळेला झालेली नाही। त्यामुळे आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, बागायतदार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही। आत्तासुद्धा माझ्याकडे रत्नागिरीतले आंबा बागायतदार येऊन गेले,
परवाच्या दिवशी देवगडमधले आंबा बागायतदार येऊन गेले. त्याच्या आधी 2 दिवस सावंतवाडी, दोडामार्ग, राजापूर इथले काजू उत्पादक येऊन गेले. आज या सगळ्याच वर्गातल्या शेतकरी बागायतदार यांची चेष्टा करायचं काम हे सध्याचं सरकार करते. म्हणून त्याने प्रश्न विचारला तर त्याला मार खावा लागतो भाजपच्या मंत्र्याकडून. यंदाची लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर लढणार असून 3.5 लाखांपेक्षा जास्त लीडने निवडून येणार असा इशारा जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केलाय. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दानवे हे 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. यंदाही भाजपनं त्यांच्यावरती विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात केलेला विकास या मुद्द्यावर मी पुन्हा जनतेसमोर जात असून राजकीय जीवनात लोकसभेत षटकार मारणार असा दावा दानवे यांनी केलाय. 2009 आणि 2024 15 वर्षाचा गॅप होईल. 15 वर्षात माणसं बदलले, देश बदलला, नेतृत्व बदललं आणि त्यामुळं 9ची तुलना 24ला तुम्हाला करता येणार नाही. माझी लढाई कोण्या व्यक्तीशी नाही आहे, माझी लढाई विचाराशी आहे. आज भारतीय जनता पार्टीचे विचार, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचे विचार जनतेच्या मनामध्ये रुजलेले आहेत. या देशातल्या गरिबाला, शेतकऱ्याला, युवाला आणि महिलांना न्याय देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळं माझ्या समोर कोणी उभा आहे तेव्हा मला काही वेगळी रणनीती आखायची आहे असं मला मुळीच करण्याची गरज नाही आहे. ज्या दिवशी मी पहिली निवडणूक जिंकतो त्या दिवशी मी दुसऱ्या निवडणुकीची तयारी करत असतो. त्यामुळे मी आजही रिलॅक्स आहे. माझ्या डोक्यावर कुठलाही ताणतणाव नाही आहे आणि माझ्या विरुद्ध कोणी उभा राहिला आणि माझ्यावर टीका टिप्पणी केली, कोणाही करू द्या, केवळ काँग्रेसच्या उमेदवारांनाच नाही, कोणालाही टीका करू द्या, त्यांच्या टीकेला उत्तर द्यायची मला गरज नाही. मी ही निवडणूक पूर्णपणानं विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. मी माझा फोकस चेंज करणार नाही. त्यांना भलेही माझ्यावर कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य जरी कोणा केलं तर परिणाम नाही. माझं कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क आहे ते मजबूत आहे. माझ्या कार्यकर्त्यावर माझा भरोसा आहे, माझ्या कार्यकर्त्याचा माझ्या नेतृत्वावर भरोसा आहे. माझा आणि माझ्या कार्यकर्त्याचा म्हणून आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वावर भरोसा आहे. आणि आज तारखेला जालना संभाजीनगरमध्ये जो काही विकास केला आहे आणि जो सतत संपर्क ठेवला, जे आमचं वागणं बोलणं आणि जे काही व्यवहार आहे त्याच्या आधारे लोक मला मतदान करतील असा मला विश्वास आहे. आणि शेवटी जर कोणी माझ्यावर काही आरोप करत असतील तर या आरोपाचं उत्तर द्यायला माझ्या मतदारसंघातील जनता ही सक्षम आहे असं मला स्वतःला वाटतं. ही लढाई विचाराची लढाई आहे, माणसाची लढाई नाही आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती चोपडा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मल्हारपुरा भागातून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या जयंती मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात युवक, पुरुष तसेच महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. बँडच्या तालावर युवक महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा घेऊन उत्साहात नृत्य करताना दिसत होते. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त मिरवणुकीला मल्हारपुरा आनंदी भवानी माता मंदिरापासून प्रारंभ होऊन आशा टॉकीज चौक, गोलमंदिर चौक मेन रोडने शनी मंदिर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर युवक, पुरुष, महिला, विविध सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव सहभागी झाले होते. पोलिसांचा यावेळी बंदोबस्त लावण्यात आला होता. एज्युकेशन इज बेस्ट कन्सेप्ट ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण ही मानवी जीवनाची गुरुकिल्ली आहे. वाघिणीचं दूध आहे, जो पिला त्याचं जीवन सार्थक आहे. म्हणजे अर्थात आमच्या तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे आम्हाला तत्वज्ञान आणि शिक्षण दिले त्याचा अर्थात त्याच्यानुसार आम्ही चालतोय. तर आमची मिरवणूक आज शोभा मिरवणूक भवानी मंदिरापासून म्हणजे मल्हारपुरा तिथून आशा टॉकीज, गोल मंदिर, पूर्ण चोपडा शहरात ती मिरवणूक फिरवली आम्ही. नंतर जेवढा सहभाग पुरुषांचा होता त्याच्यापेक्षा जास्त अधिक सहभाग हे महिलांचाही होता.
अरे बाराती आ गए। दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। TNC अप्लाई। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CET के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंपाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर। All problems, one solution under the guidance of Dr. Sachin Jipkate. Central India's largest reliable multi-speciality hospital coming soon. नाना पटोले यांनी मला काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला, मात्र मी नकार दिला, अशी प्रतिक्रिया विनोद घोसाळकर यांनी दिली आहे. उत्तर मुंबईची जागा शिवसेनेला देण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला आणखी एक जागा वाढवायची असेल तर ही जागा शिवसेनेला द्यायला हरकत नाही. लोकांना बदल पाहिजे आहे आणि स्थानिक उमेदवार हवाय. मला मदत करायला बहुभाषिक लोक तयार होते, असेही प्रतिपादन विनोद घोसाळकर यांनी केले. काँग्रेसने जो इंडिया अलायन्स आहे त्या अलायन्समध्ये प्राथमिक जेव्हा चर्चा होतात तेव्हा काँग्रेसने असं सांगितलं होतं की उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसकडे उमेदवार नाही आहे, शिवसेनेने लढावी आणि कॅन्डिडेट विनोद घोसाळकर असावा. त्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धवजींनी आम्हाला उत्तर मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं. काँग्रेसजवळ जर उमेदवार नसेल तर तुमची लढायची तयारी आहे. तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही लढू, आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला सुरुवात केली होती. परंतु काल अलायन्समध्ये ही जागा उत्तर मुंबईची काँग्रेसकडे गेलेली आहे. काँग्रेसची मला ऑफर आहे की आपण काँग्रेसच्या सिंबॉलवरती, चिन्हावरती लढावे. परंतु मी त्याला नाकारलं आहे की मला जर तुम्हाला उत्तर मुंबईचा NDAचा खासदार बनवायचा असेल, इंडियाचा खासदार बनवायचा असेल तर एक सीट वाढते तुमची, तुम्ही तेवढं मोठेपण दाखवा आणि ही सीट सोडा. ही सीट ते द्यायला तयार आहेत, परंतु त्यांना दुसरी सीट पाहिजे. परंतु पक्षाकडे अशी अडचण आहे की आम्ही त्यांना दुसरी जागा देऊ शकत नाही. म्हणून आमचे आजही प्रयत्न चालू आहे की काँग्रेसने ही सीट शिवसेनेला सोडावी. कोण आपल्याला ऑफर दिलं होतं? मला स्वतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेंनी मला दूरध्वनीवरून सांगितलं होतं की आपण या, तुम्हाला मी उमेदवारी देऊ, पण आमच्या चिन्हावर लढा. कांदा व्यापारी व माथाडी कामगार यांच्यामधील संघर्षामुळे गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प आहे.
जिल्हा उपनिबंधक यांनी व्यापाऱ्यांना कांदा लिलावात सहभागी व्हा, अन्यथा परवाने रद्द करू असे आदेश दिले असून तरी देखील कांदा व्यापारी हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. आज देखील बाजार समितीत सहभागी न घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा व्यापारी खासगी मार्केटद्वारे शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सलग 10 ते 12 दिवसापासून बंद आहे. या बंदमागचं कारण असं आहे का मार्च वर्ष अखेरचा हिशोब असल्यामुळे तो एक 5-7 दिवस बंद ठेवला होता. त्यानंतर हमाल आणि मापारी यांच्या आदेशानुसार या ठिकाणी बाजार समिती बंद राहिलेली आहे, कारण तो लेवीचा प्रश्न आहे. परंतु आपल्या नाशिक जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात जे कांदा विक्रीसाठी तो गोणी पॅकिंगमध्ये येतो, त्याची वजन काटा केला जातो, त्याची गाडीत टाकल्या जातो, त्यामुळे त्या ठिकाणी हमाल मापारी यांना लेवी दिली जाते. परंतु आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये का खुला मार्केटला कांदा येतो आणि हायड्रोलिक ट्रॉलीनं वर होतो. तर माझं असं या ठिकाणी हमाल आणि मापारी यांनाही विनंती आहे का थोडं समजून घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, कारण शेतकऱ्यांचा 10 ते 15 दिवसापासून प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आणि कमीत कमी आपण या गोष्टीवर विचार करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करावं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत पुन्हा खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रायव्हेट बाजार समित्या सुरू झालेल्या आहे, कांदा लिलाव सुरू झालेले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे. तसं आज येवल्यामध्येही सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी न्याय देण्याचं काम करण्यात येत आहे. शरद पवार यांचा सुनेत्रा पवार यांच्यावरील बाहेरची या विधानाला शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी उत्तर दिलंय. पवार साहेब, आपणही एका मुलीचे बाप आहात आणि तुमची ही मुलगी सुळे यांच्या घराण्यात लग्न करून गेलेली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना कोणी बाहेरची म्हटलं तर ते तुम्हाला आवडणार का? शरद पवार साहेब एका ठिकाणी बोलत असताना सुनेत्रा वहिनी पवारांना बाहेरची म्हणाले. पवार साहेब, आपणही एका मुलीचे बाप आहात आणि तुमची ही मुलगी सुळेंच्या घराण्यामध्ये लग्न करून गेलेली आहे. मग सुप्रियाताई सुळेंना कोणी बाहेरची म्हटलं तर ते तुम्हाला आवडेल का? तुमची लेक म्हणजे माहेरची आणि दुसऱ्याची लेक म्हणजे बाहेरची, असा तुमचा न्याय आहे का? कुठलीही मुलगी जेव्हा उंबऱ्यावरचं माप ओलांडून सासरी येते ना, तेव्हा ती स्वतःच्या सर्व सुखाचं समर्पण करते त्या परिवाराच्या सुखासाठी. मग अशा सुनांना बाहेरची म्हणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं आहे का? औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडणाऱ्या महाराणी ताराबाई साहेब या भोसले घराण्याच्या सूनच होत्या, ज्यांचा प्रत्यक्ष संभाजी महाराजांनी स्त्री सखी राज्ञी जयती असा गौरव केला. त्या महाराणी येसूबाई साहेब ह्या सुद्धा शिवाजी महाराजांच्या सून नव्हत्या का? आणि एक नव्हे तर 2-2 छत्रपती घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब या सुद्धा भोसले घराण्यामध्ये सून म्हणूनच आल्या होत्या. आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई या सुद्धा फुले घराण्याच्या सूनबाईच होत्या. त्याचबरोबर संविधान निर्मितीची प्रेरणा बनणाऱ्या आणि बाबासाहेबांच्यासाठी कण कण झिजणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई या सुद्धा रामजी बाबांच्या सूनबाई म्हणूनच आंबेडकर घराण्यामध्ये आलेल्या होत्या. त्यामुळं सुनांना बाहेरची म्हणून पवारसाहेब, तुम्ही फक्त सुनेत्रा वहिनींचा नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम लेकी बाळींचा अपमान केलाय, हे महिला अजिबात विसरणार नाही. कोल्हापुरातल्या न्यू कॉलेजमधील शिक्षक प्राध्यापकांना निवडून प्रचारात गुंतवण्याचा गंभीर आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. संस्थेतील प्राध्यापकांकडून विशिष्ट फॉर्म भरून घेतले असून यामध्ये मतदारांची संख्या, त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल अशी सर्व माहिती भरून घेतल्याचं प्रकरण समोर आले. या संदर्भात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य आणि चेअरमन यांना या संदर्भात जाब विचारला असून भरून घेण्यात आलेले फॉर्म कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिले आहेत. असा प्रकार करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करणार असल्याची यावेळी चेअरमन के.जी. पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी शिक्षण संस्था जी आहे याच्यामधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना एक फॉर्म दिला गेलेला होता आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी 20 नातेवाईकांची किंवा 20 मित्रांना भेटल्याची नोंद करून त्यांचे फोन नंबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही असतील तर ते एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्याचे आदेश दिले गेलेले होते.
त्याच्यावर तो चेअरमनांच्याकडे अर्ज जमा करण्याचे आदेश त्याच्यामध्ये होते. आम्हाला काल ही खबर लागली. आम्ही अनेक शिक्षण संस्थांच्यामध्ये हा प्रकार आम्हाला काल लक्षात आला. यामध्ये वाईट काय आहे की प्रोफेशनल कॉलेजमधल्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे मार्क त्या प्राध्यापकांच्या हातामध्ये असतात. प्राध्यापकांना कंपल्शन केले आणि विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही हे असंच करायचं आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा ते फॉर्म दिले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्याकडून या निमित्तानं त्यांची गळचिपी करून एका विशिष्ट प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे. छत्रपती महाराज या संस्थेची पेट्रन आहेत म्हणून हे असं आम्ही केलं असं आम्हाला शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आलं. पण सगळ्या चर्चेअंती सन्माननीय चेअरमन साहेबांनी आम्हाला जे काही गोळा झालेले फॉर्म देण्याचं मान्य केलं आणि यापुढे या शिक्षण संस्थेमध्ये राजकारणाची प्रक्रिया कोणती घेणार नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या वतीनं आम्ही काम करणार नाही अशी ग्वाही आम्हाला दिली. वैभव काका नायकोडे या संस्थेचे जे मेंबर आहेत त्यांनी आम्हाला त्यामध्ये मध्यस्थी केली आणि आम्ही हा विषय या ठिकाणी संपवलेला आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्या शिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की कृपा करून कुणीतरी सांगितलं आणि कुणाच्या तरी भरीला तुम्ही पडू नका. पडाल तर आता मात्र रट्टे मिळाल्याशिवाय तुम्हाला आम्ही आता गप्प बसणार नाही. कारण शिक्षण संस्थेचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही करतो. शिक्षण संस्थेमधल्या कुठल्याही माणसाला त्रास होणे अशी आमची भूमिका असते. या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आमच्या पक्षाचे आहेत तरीसुद्धा साधा एक फोन आम्ही या शिक्षण संस्थेत कधी केला नाही किंवा कुठलं काम घेऊन कधी आलो नाही. पालकमंत्र्यांनी आमच्या हसन मुश्रीफ साहेबांनी कधी फोन केला नाही. पण काही विशिष्ट प्रवृत्ती या घाणेरड्या प्रवृत्ती या कुचक्या प्रवृत्ती कोल्हापूरमध्ये काम करतात. त्यांना नोकरांना वेठ बिगारासारखं वागवायचं आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीची कामं करून घ्यायची जी सवय लागलेली आहे ती सवय मोडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरनं चाललं आहे हे काय आम्ही कोल्हापूरच्या जनतेला पण माहिती आहे आणि संस्थेच्या लोकांच्यावर दबाव आहे. ज्या खाजगी संस्थेतनं बावड्यातनं हे सगळं प्रकरण चालू झालं तर त्यांच्या खाजगी संस्था आहेत तिथूनसुद्धा आम्हाला त्यांच्या प्राचार्य यांच्या स्टाफच्या तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमच्या संस्थेतनं की आम्हाला कंपल्शन 20 लोकांचे आधार कार्ड 20 लोकांचे नंबर 20 लोकांचे पत्ते हे सगळे भरून द्या. तर तोच पॅटर्न कोल्हापूरमध्ये सगळ्या शाळांच्यामध्ये हे कॉलेजमध्ये आणि शाळांच्यामध्ये चालवायचा त्यांचा जो केविलवाना प्रयत्न आहे हे त्यांनी ताबडतोब थांबवलं पाहिजे. मगाशी सरांनी सांगितल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे शेवटच्या वर्षाचे मार्क असतात हे संस्थेच्या ताब्यात असतात आणि संस्थेनं विद्यार्थ्यांनी ह्या विशिष्ट पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला मतदान करा असे ह्या हेतूचे ते फॉर्म भरून घ्यायला लागलेत. हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही आता हे कोल्हापुरातील सगळ्या संस्थांच्यावर जाऊन अशा पद्धतीने जिथं जिथं तक्रारी आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही जे खाजगी संस्था देखील असतील त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही तिथं त्यांना नाही ऐकलं तर आम्ही त्यांच्यावर मग आणि जर स्टाफनं एवढं सांगून जर ऐकलं नाही तर आम्ही यामध्ये कुठेही कमी पडणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांना इकडे हे बघा आत्ताच पाटील साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे तसं ही इथून पुढं ही संस्था कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही आणि पडू इच्छित नाही आहे आणि तसा आमचा प्रयत्न पण नाही आहे. जे आता हे जे काय प्रकरण झालेलं आहे आणि जे माझ्या निर्देशन साहेबांना आणून दिलेलं आहे त्याचा मी छडा लावणार आहे आणि त्याच्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे. आणि इथून पुढं की आम्ही ह्या संस्थेच्या दृष्टीने चेअरमन म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक वृंद पडणार नाही ही काळजी घेईन. किती फॉर्म वितरित केले गेलेले होते आणि किती फॉर्म तुमच्या मला काही कल्पना नाही. मी तुम्हाला पहिलं सांगितलं मला काही कल्पना नसल्यामुळं मी काय सांगू शकतो. 2-4 दिवस मी खरोखर दवाखान्यात होतो मला काही माहितीच नाही. आता इथं आल्यानंतर माझ्या निदर्शन आलं सरळ दिले असले जरी तुम्हाला दिले असले तर ते सगळे कलेक्ट करून मी तुम्हाला पोस्ट करायला पुस्तक. तुम्ही चेअरमन आहात तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे तुम्हाला अंधारात ठेवून असं मला वाटतंय कारण मग माझी कारवाई करणार मी मागाशी तुम्हाला डिक्लेअर केलं की मी याच्यानं ज्यांनी ह्या असा चवटपणा केला असेल मुद्दाम खोटारपणा राजकारण माझ्या संस्थेने आणायचा प्रयत्न केला असेल त्याच्यावर मी नक्कीच कारवाई करणार. तुमच्या नावाने देखील फॉर्म आहेत असं एक माहिती मिळते. त्यांच्याच नावाने माझ्या नावावर आहे मी ते आता बघितलं ना मी घरी देखील आपल्याला माहिती नाही असं. किती फॉर्म आले माझ्याकडे आता तुमच्या जेवढे मी माझ्याकडे आले ते तुमच्या हात स्वाधीन केलेले. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए.
क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज। बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट। पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर। All problems, one solution under the guidance of Dr. Sachin Jibkate. Central India's largest reliable multi-speciality hospital coming soon. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार। ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।